प्रेस कामगार चळवळीतील कामगार नेते सतीश निकम हे ISP इंडिया सिक्युरिटी प्रेसमधून सेवानिवृत्त झालेत। याच पार्श्वभूमीवर इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या प्रवेशद्वारावर सुरेखा निकम यांनी सतीश निकम यांचं औक्षण केलं। चिरंजीव नयन, करण, आकाश आणि सुनबाई श्वेता निकम, रामभाऊ जगताप यावेळी उपस्थित होते। ISP वर्क्स कमिटी सदस्य सतीश निकम यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त युनियन ऑफिसमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या माध्यमातून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी निकम यांनी लावलेत। त्यामध्ये मेडिक्लेम पॉलिसी असो, 7वा वेतन अथवा कामगारांच्या विविध समस्या असो, यासाठी ते नेहमीच तत्पर असत। त्यांचा सत्कार करताना मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वरजी जुंद्रे यांनी मनोगत व्यक्त केलं। संघटनेच्या वतीनं परवा या ठिकाणी सत्कार त्यांचा झालाय। सोसायटीच्या वतीने कालच सत्कार त्या ठिकाणी झालाय। हा एक आमचा परिवारातला कामगार पॅनलच्या ग्रुपच्या वतीने हा सत्काराचं आयोजन केले। म्हणजे या दोन्ही व्यक्तींचा हा तिसरा सत्कार या ठिकाणी होतो, कारण हा सर्वांचा सत्कार नव्हतो। आजही आमच्या कारखान्यामधून 20-21 लोक सेवानिवृत्त झाले, परंतु हे दोनच व्यक्ती का निवडले का त्यांनी या चळवळीमध्ये ज्यांनी योगदान दिलं असतं, पॅनलचं काम केलेलं असतं, ग्रुपबरोबर त्यांचे संबंध या ठिकाणी आतापर्यंत जोडले गेलेले असतात, म्हणून ह्या ग्रुपच्या वतीनं खास करून आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अशा गोड प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आत्ताच त्यांनी आपल्याला आतापर्यंत चळवळीमध्ये फार मोठं योगदान दिले, कारण या चळवळीमध्ये काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी कुटुंबाकडे जास्त लक्ष देत आहे आणि म्हणून सतीश भाऊ निकम असतील, रमेश भाऊ जाधव असतील, यांनी चळवळीमध्ये काम करत असताना आम्हाला कुटुंबाकडे त्यांना लक्ष देता आलं आणि म्हणून आम्ही नेहमी आमचे जे घर सांभाळतात म्हणजे या दोन्ही त्यांच्यावरती जबाबदारी आहे। ते रिटायर होत असताना कामगारांमधील हक्काचा माणूस रिटायर होत आहे अशी भावना मित्रपरिवारानं युनियन ऑफिस येथे झालेल्या सत्कार वेळेस बोलून दाखवल्या। या प्रसंगी ज्ञानेश्वर जुंद्रे, कार्तिक डांगे, रामभाऊ जगताप, अण्णा सोनवणे, श्रीपाद काजळे, मनोज सोनवणे, मनीष कोकाटे, प्रवीण बनसोडे आदी कामगार नेते उपस्थित होते। त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर जिमखाना येथे निकम परिवाराच्या वतीनं सेवापूर्ती समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी सतीश निकम, सुरेखाताई निकम यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी ISP जनरल्स अधिकारी राजेश बन्सल, अशोक शर्मा, भाजपचे नेते गिरीश पालवे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कामगार नेते आणि मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, माजी जनरल सेक्रेटरी राजाभाऊ जगताप, शिवाजी गांगुर्डे, सुरेश निकम, सुजाता जोशी, माधुरी पालवे, नरेंद्र जाधव, आहेर सर, समीर चव्हाण, सुनील गीते, PD निकम, विजय भालेराव, राजेश लहाणगे, रमेश जाचक, राजेश भालेराव, शरद मोरे, उल्हास भालेराव, कांबळे, भारत पुजारी, बाळा गांगुर्डे, बापू जाधव उपस्थित होते। सतीश निकम यांनी असेच सामाजिक कार्य भाजपच्या माध्यमातून करून नगरसेवकाची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा गिरीश पालवे यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवली। यांचं वय आज 70-75च्या पुढे, तर आपण रिटायर झालो। जगदीश भाऊ म्हणले रिटायर नाही झाले तुम्ही, आम्हाला तुमची गरज पडणार आहे। तशी ह्या पक्षाला पण तुमची गरज आहे, या देशाला पण तुमची गरज आहे। तुम्ही चांगलं काम करा, चांगलं फोकस्ड काम करा, उमेदवारी आपोआप मिळणार आहे तुम्हाला। कारण सगळ्यांनी माझ्याकडे वोट करून उमेदवारी द्या असा घोषणा लावला, पण मी ती जबाबदारी आपल्या सर्वांच्या समोर सतीश भाऊनच टाकतो की आपलं जर काम तेवढं ताकदीचं उभं असेल तर आपल्याला उमेदवारीसाठी बोलवलं जातं की तुम्ही या उमेदवारी घ्या, बरोबर। त्यामुळे मी त्यांच्याबरोबर राहायचे। आता ते फ्री झाले, मी फ्रीच असतो। आम्ही कामही उभं करू, व्यवसायात पण एकमेकाला हातभार लावू। सतीश भाऊ व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आता सतीश भाऊ आपल्याला, आणि अत्यंत चांगले 2 पैसे कमवू, माणसं कमवू। अत्यंत कष्टाळू व्यक्ती आहे। एकदा जोडलेला माणूस ते सोडत नाही, त्या माणसाच्या सुखदुःखात उभं राहण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करतात। कारण जो माणसं जोडत जातो त्याची माणसांची माळ ही वाढत जाते, आणि इतके माणसं सांभाळणं
खरंच तोंडाचं काम नाहीये. कारण एवढ्या लोकांचे फोन येतात आणि फोन आला आणि फोन जर घेतला आणि त्या माणसाचं काही असेल, मी द्वारकावर इथे येता का, तर त्यांना नाशिक रोडचं काम सोडून द्वारकावर जावं लागतं आणि द्वारकावरचं काम सोडून महात्मा नगरला पण जावं लागतं. कारण ते सावजी साहेबांचे एकदम पट्टा शिष्य आहे. पण त्याच्यापेक्षा सतीश भाऊकडे आणि माझ्याकडे अजून वेगळे प्रश्न येतात की अत्यंत काही कौटुंबिक प्रश्न की जे पोलीस स्टेशनला जाऊनही सुटू शकत नाही. आणि मग अशा प्रश्नांमध्ये सतीश भाऊ ज्यावेळेस असे काही कामं घेऊन यायचं तर त्यावेळेस आम्ही त्याच्यातही मार्ग काढायचं काम केलं. अत्यंत या ठिकाणी उपस्थित काही परिवार आहेत की जे कौटुंबिक याच्यातनं एक वेगळ्या स्तरावर जायचा प्रयत्न चाललेला होता, परंतु आम्ही त्याच्यात मार्ग काढला आणि ते अत्यंत स्थिर स्थावर असे कुटुंब झालेले. खूप वेगळा क्षण आहे तो, आज या व्यासपीठावर सांगू शकत नाही. असे अनेक कामं आहेत की व्यवस्थापनाच्या स्तरावर व्यवस्थापनात जो नवीन अधिकारी आला ज्याला सतीश निकम माहीत नसेल, पण एक काम घेऊन गेला आणि ज्या अधिकाऱ्यांनी नाकारलं तर त्याला मग ज्या वेळेस आम्ही आमच्या कामाची पद्धत समजून सांगायचो त्यावेळेस ते सांगायचे, रामभाऊजी यार सतीश जी को मत भेजते जाओ, एक फोन करो काम हो जाएगा. हे अशा पद्धतीने सतीश भाऊचा एक वचक त्या प्रशासनावर निर्माण झालेला असायचा. आणि मग तो कशातून निर्माण होतो तर सातत्याने ते कामकाज शिकून घेतलं, कामकाजाचा पाठपुरावा आणि काम करण्यासाठी असलेली आत्मीयता, याच्यातनं खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीतला कार्यकर्त्याची जडणघडण होत असते. आणि या कामकाजात सतीश भाऊचा प्रवास जो चालू झालेला तो बाहेरच्या राजकारणामध्ये प्रेसला लागायच्या अगोदरच चालू झालेला. त्यावेळेसच्या काँग्रेसच्या कार्यक्रमामधून त्यावेळेसचे तत्कालीन खासदार मुरलीधरजी माने आणि शिवाजीराव गांगुर्डे आताच गेले, हे सातत्यानं सक्रिय असे सतीश भाऊच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सामील झालेले. आणि सतीश भाऊ सुद्धा त्यांच्याही प्रत्येक कामामध्ये आवर्जून घर कुटुंब विसरून सतीश भाऊंनी त्यांना सुद्धा तेवढाच वेळ दिला. प्रेसमध्ये बऱ्याच म्हणजे प्रत्येकांना माहिती आहे गौतम थोरात हे माझे एकदम जवळचे एकदम घरातले माणसं, घरातले मित्र, कुठल्याही जीवनाच्या घडामोडी करताना एकत्रित करणारे. आज त्यांची एकदम प्रामाणिकपणे मला इतकी आठवण येते की हे ज्यावेळेस मला माझं मनोगत सांगायचे प्रसंग येतोय त्यावेळेस ते नाव घेणं मला तितकंच गरजेचं वाटतंय. याचं कारण असं की राजकारण आज मला जे माझ्या प्रेमांच्या लोकांकडनं जे आता आज मी ऐकलं का मी काय काम केलं, तर ते काम फक्त मी करत एक वाहवेने करत गेलो. एक 5 मिनिटात तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो की ज्या ह्या गोष्टीत मी पडलो कसा. कामकाज करणं हे आमच्याकडे 2 पॅनल स्ट्रॉंग, एक कामगार पॅनल एक आपला पॅनल. दोन्हींच्या याच्यात अचानक काही आमचे मित्र आले आणि त्या मित्रांनी नाही या दोघांनी आपण कंटाळलोय परिस्थितीत असं झालं आणि एक जागृती पॅनल काढला. जागृती पॅनलचं कामकाज सुरू झालं. जगदीश गोडसे हे राजकारणातून एकदम बाहेर होते. आम्ही त्यांच्या घरी विनंती केली, जगदीश आपल्याला हे करायला पाहिजे, हे मग कदाचित ते असते तर आता फार बरं झालं असतं की आम्ही सुरुवात करायचं प्रयत्न. जगदीश भाऊंना उभं केलं, जगदीश भाऊंबरोबर आम्ही उभं राहिलो. आम्ही प्रयत्न केले, त्यात आम्हाला पहिल्यांदा यश आलं नाही, दुसऱ्या टायमाला यश आलं नाही. परंतु त्याचा परिणाम असा झाला की जो कामगार पॅनल आज सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॅनल आहे त्याला मायनस व्हायची पाळी आली. रामभाऊंचा पॅनल एकदम नॉन स्टॉप बॅटिंग करायचे. आता परिस्थिती आमचे वरिष्ठ जे गुरुवारी आम्हाला शिकवलेले PD दादा गांगुर्डे यांनी पेपरमध्ये स्टेटमेंट दिलं आणि वैयक्तिक PG निकमच्या मार्फत मला निरोप दिले का जोपर्यंत तुम्हाला सबुती सुचत नाही तोपर्यंत कामगार पॅनलला दिवस चांगले येणार. सतीश भाऊ निकमच्या बाबतीत अनेक वक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही सुद्धा गेल्या 20 वर्षापासून त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी काम करतोय. काम करत असताना जे काही अनुभव आले ते 10-15 मिनिटात सांगणं शक्य नाही, पण एका वाक्यात जर सांगायचे जर झाले तर त्या ठिकाणी त्यांचा स्वभाव असा आहे की एखादं काम हाती घेतलं किंबहुना एखादं काम आवडलं नाही तर त्याला पटकन ते रिॲक्ट होतात आणि रिॲक्ट झाल्यानंतर असलेलं काम कसं मार्गी लागेल
या गोष्टीचा सातत्यानं ते प्रयत्न करतात. आम्ही अनेक दिवस बरोबरही काम केलं. वैचारिक त्या ठिकाणी मतभेद असल्या कारणाने एक दुसऱ्यांच्या समोरही काम केलं. पण हे सर्व करत असताना त्यांच्यामधील स्वभावाचा एक गुण म्हणजे त्या ठिकाणी कोणी जर त्यांच्याकडे जर गेलं आणि कुठलंही काम जर त्यांना सांगितलं तर ते काम करून देण्याकरता निश्चितच ते मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करायचे. वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांशी चर्चा करायची असेल किंवा आमच्याही मदतीची गरज लागली तर ते कधी मागे पुढे बघत नव्हते. सांगण्यामागचा हेतू एकच आहे की समोरचा आलेला गरजू व्यक्ती याचं काम झालं पाहिजे हा उद्दिष्ट त्यांचा त्या ठिकाणी असायचा. आणि अशा स्वभावाचं हे व्यक्तिमत्व प्रेसमध्ये तर अनेक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं. काम करत असताना आमचे मार्गदर्शक रामभाऊ जगताप यांच्या खांद्याला खांदा देऊन अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग त्या ठिकाणी होता. जमलेले असते ते कुठून मी म्हटले ना आपल्या इकडे जायचंय ते कधीच नाही म्हणत नाही. जायचं आपल्याला बघा ते 11 वाजले तरी झाले पण जायचंच. तर त्यांनी करोना काळात खरोखर खूप मदत करायची. मला कधी कधी खूप राग यायचा कारण कसं येतो स्त्री आहे की तुम्ही एवढं जाता तुम्हाला भीती नाही वाटत का. म्हणे नाही मला भीती वाटत नाही. ठीक आहे म्हटलं मी पण तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काम करा मी तुमच्या पाठीशी आहे. असंच त्यांनी आता रिटायर ते सुद्धा झालेले आहे. मला सुद्धा खरोखर वाटते रिटायर असं मला खूप हसायला येत होतं. सगळ्या बायकांच्या जे रिटायर झाले ना आज त्यांच्या डोळ्यात पाणी होतं पण मला हसायला येत होतं. म्हटलं नाही मला माहिती आहे तुमच्याकडे खूप काम करणार आणि जास्त करणार तुमच्या मी पाठीशी आहे. मी नाही म्हणते ऐकणार नाही पण तुमच्या नक्कीच पाठीशी आहे. जी अपने ISP का सेवा काल पूरा करके आज सेवानिवृत्त हो रहे हैं, लेकिन वो हम सबके जीवन से मैं कहना चाहूँगा और ज़्यादा जुड़ गए हैं क्योंकि उन्होंने जिस तरीके से सामाजिक और राज्यिक क्षेत्र में सभी के लिए काम किया है. ISP का कोई भी कर्मचारी हो, CMP का कोई भी कर्मचारी हो, अगर उसको किसी भी तरह का काम है जो उसके कार्य क्षेत्र से बाहर है तो वो हमेशा चिंता मुक्त रहता है कि सतीश निगम जी हैं उनके पास जाने से मेरा वो काम पूरा हो जाएगा. और इसीलिए मैं कहना चाहूंगा कि आज वो ISP की सेवा से वो निवृत्त हुए हैं, लेकिन हम सबके जीवन से और ज्यादा जुड़ जाएंगे और आगे भी जिस एनर्जी और जिस ऊर्जा के साथ वो काम कर रहे हैं उससे भी ज्यादा ऊर्जा के साथ काम करेंगे. तो मैं उनकी सेकंड पारी के लिए उनकी सेकंड इनिंग्स वो अपनी आज कल से शुरू करने जा रहे हैं, उनके लिए मैं ISP परिवार की तरफ से उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ. यावेळी त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. नगरसेवक संभाजी मोरुजकर, शांताराम घंटे, महेंद्र आहिरे, संतोष गाडेकर, विजय पगारे आदी मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता. प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.